नागपूरमध्ये आज विदर्भ राज्य आंदोलन समितीनं वन विभागाच्या मुख्यालय हलविण्याच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहे। वेरायटी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आहे। नागपूरच्या वेरायटी चौकात आज विदर्भ राज्य आंदोलन समितीनं महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले। समितीचा आरोप आहे की सरकार वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूरमधून मुंबईला हलवण्याचा कट रचत आहेत। कार्यकर्त्यांनी सांगितले की विदर्भात राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे, तरी देखील वन विभागाचे मुख्यालय विदर्भातून हलवण्याचा प्रयत्न हा विदर्भावर अन्याय आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते विदर्भातील जंगल, जैवविविधता आणि वन व्यवस्थापनाचा सर्व निर्णय नागपुरातून घेतला गेला पाहिजे। मुख्यालय मुंबईला हलवल्यास स्थानिक प्रश्न, वनसंवर्धन आणि प्रशासनावर नकारात्मक परिणाम होईल असा त्यांचा दावा आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वन विभागाचे मुख्यालय नागपुरातच राहिले पाहिजे, विदर्भाचा हक्क हिरावू नका अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। समितीने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे, वन विभागाचे मुख्यालय विदर्भातून हलविण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या निदर्शनामुळे वन विभागाचे मुख्यालय हलवण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। सरकार खरोखर असा निर्णय घेते की नाही याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे। वन विभागाचे कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे, वन खाता ज्यांच्या जवळ आहे, गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे। आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते, हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा, ह्या सरासर नागपूर कराराचा भंग आहे। नागपूर करार जेव्हा 1953ला झाला होता त्यावेळेस 16 संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला, परंतु ते झालं नाही। फक्त एकच संचालनालयाचं कार्यालय आलं आणि 15 कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पळवण्यात आले। पण एक होतं, आता तेही 65 वर्षानंतर पळवत आहे। जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे वारिसदार आम्ही आहोत, तर आमचा हक्क ते हिरावून घेत आहे, हे आता आम्हाला चालणार नाही। म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे, हे आमची मागणी आहे। कारण वनातले जेवढे अधिकार आहे ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर जिथं वन आहे तिथे राहणारे लोक त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यांचे आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे, पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणं, या लागेल झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे।